ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी आराधिकाताई. तर मी तुम्हाला आज घरात लक्ष्मी स्थिर कशी राहील याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, लक्ष्मी घरात स्थिर राहण्यासाठी जी तुम्ही घरामध्ये अस्तव्यस्त जी नाणी ठेवता, म्हणजे ₹1 शिक्के असतील, ₹2 असतील किंवा ₹5 असतील दुकानातून आणल्यानंतर, किंवा जी आपल्या खिशामध्ये असते किंवा सगळ्यांकडेच ही चिल्लर ही अवेलेबल असते, तर ती चिल्लर आपण घेतो आणि फ्रीजवरती ठेवतो. जिथे दिसेल तिथे ठेवतो. की टीव्ही समोर ठेवतो, कुठेही आपल्या घरात चिल्लर सापडते, तर ती नाणी अशी अस्तव्यस्त न ठेवता आपण व्यवस्थित त्याला सन्मानाने त्या नाण्यांना आपण पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये आपले जिथे कुठे आपण पैसे ठेवतो त्या ठिकाणी त्यांना सन्मानाने ठेवायचं आहे. तर तो एक प्रकारे लक्ष्मीचा अपमान समजला जातो. इथे-तिथे नाणी टाकल्यानं लक्ष्मी ही शक्यतो तुम्ही फोटोमध्ये वगैरे बघितलं असेल, की लक्ष्मीच्या हातातून नोटा पडत नाहीयेत, तर ही नाणी पडत आहेत सोन्याच्या मोहरा किंवा सोन्याची नाणी, चांदीची नाणी ही हातातून पडताना दिसतात. तर नाण्यांचा जास्त आदर करायला सुरुवात करा. इथं-तिथे जे तुम्ही नाणी टाकता ते टाकू नका. व्यवस्थित आदराने ते नाणी ठेवायला सुरुवात करा. तुमच्याकडे लक्ष्मी स्थिर राहायला सुरुवात होईल. तर तुमच्या पर्समध्ये जर तुम्ही दररोज एक नाणं तरी ठेवायला सुरुवात करा. त्याचबरोबर 2-4 नाणी ठेवलं तर उत्तम आहे. पण दररोज कंटिन्यू तुमच्याकडे नाणी असलीच पाहिजे. तुमचं दुकान असेल किंवा तुमचा जो गल्ला असेल त्यामध्येही नाणी ठेवा. एकदम रिकामा गल्ला करू नका. किंवा तुमच्या पर्समध्ये नोटाही असतात, पण नोटांबरोबर तुम्ही नाणीही ठेवायला सुरुवात करा. खळखळाटाचा आवाज हा लक्ष्मीला आवडतो. त्यामुळे तुम्ही नाणी ठेवायला सुरुवात करा. तर लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल.